भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटनुसार आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र हे वेलमार्क लो प्रेशर एरियामध्ये परावर्तित झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव भारताच्या बऱ्याच भागात अजूनही होणं बाकी आहे. आज 4 तारखेला जर आपण एकूण महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघितली तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. 83% पावसाची घट आहे. त्यानंतर आपण बघतो पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सुधारलं आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात देखील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी आता सुधारलेलं आहे. मात्र बाकीचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये हळूहळू सकारात्मकतेकडे पावसाचं प्रमाण सरकतं ही आनंदाची गोष्ट आहे. आपण जर विभागवार बघितलं तर या ठिकाणी कोकणामध्ये आता केवळ 14%चीच घट राहिलेली आहे. म्हणजे जवळपास 86% पावसाचं प्रमाण झालेलं आहे. मराठवाड्यात देखील केवळ 37% आता पावसाची घट आहे. म्हणजे आपण जवळपास 63% पाऊसमान या ठिकाणी बघतो. मराठवाड्यामध्ये 32%वर आता हे घट आलेली आहे. विदर्भामध्ये मात्र घट थोडी वाढ झालेली दिसते. यामध्ये 27%ची घट आहे. आणि एकूण जर आपण महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण आज रोजी बघितलं तर ते 23%वर आलेलं आहे. म्हणजे 77% पाऊस हा महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झालेला आहे. आणि ही मोठी सुधारणा आहे, कारण सकाळी 71% आणि आता 77%पर्यंत आपण पोहोचलो आहोत. जसाही जुलै सुरू झाला तसं पावसाच्या प्रमाणामध्ये मोठी सुधारणा आपल्याला बघायला मिळाली. आज मान्सूनने काही विशेष प्रगती केलेली नाही आणि आता मान्सूनवर फार चर्चा करण्याची आवश्यकता देखील नाही. भारतामध्ये 4 तारखेला एकूण 27%पर्यंत पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे घट आता केवळ 27% आहे. मग 27%पर्यंत घट आता आलेली आहे. याचा अर्थ आपल्याला जवळपास 73%पर्यंत पाऊसमान पोहोचलं आहे. याचाच अर्थ पावसात सुधारणा होते. 1 जुलैनंतर पावसात बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि भारताचं चित्र बदललं आहे. विदर्भामध्ये आणि कोकणमध्ये जुलै महिन्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या पॅटर्ननुसार या ठिकाणची सरासरी ही बऱ्यापैकी सुधारली आहे. गेल्या 24 तासामध्ये आपण या ठिकाणी बघतो महाराष्ट्रामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा सरासरी जास्त पाऊस झालेला आहे. या ठिकाणी आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झालेला आहे. त्यामध्ये पावसाचा जोर हा विदर्भामध्ये होता. उत्तर महाराष्ट्रातही विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झाला आहे आणि खास करून जवळपास 150 ते 200 मिलीमीटर पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीला झालेला दिसतोय या भागामध्ये. तर गुजरातच्या काही भागामध्ये म्हणजे सुरतच्या आजूबाजूने हेच प्रमाण जवळपास 200 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. आपण एकूण मोठ्या पाणी प्रकल्पांमध्ये जे पाणी साठा आहे तो आजच्या तारखेला गेल्या वर्षी 52% होता. आत्ता मात्र तो केवळ सरासरी 25%पर्यंत आहे. गेल्या वर्षी मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा हा 48%वर होता आणि आत्ता मात्र तो 33%वर आहे. त्यानंतर लघु प्रकल्पांचा गेल्या वर्षी 36% होता, तो यावेळेस 21% आहे. आणि आपण बघतो की गेल्या वर्षी एकूण 50% पाणीसाठा महाराष्ट्र राज्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये होता. सर्व धरणांचा एकत्रित हा दिलेला आहे आणि आत्ता मात्र तो केवळ 25% आहे, म्हणजे अर्धाच आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, अजून पाणीसाठ्यां भरण्यामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. चालू आठवड्यामध्ये कमी दाबांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण राहू शकतं आणि उत्तर महाराष्ट्रातही हे पावसाचं प्रमाण चांगलं असेल असा अंदाज आहे. GFS मॉडेल सध्या विदर्भामध्ये, संपूर्ण कोकणात, खास करून उत्तर कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये
पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत उद्या 5 तारखेला दिलेले आहेत. म्हणजे उद्या देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यामध्ये देखील पाऊस होऊ शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्या GFS मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. हे पावसाचं प्रमाण थोडं मध्य प्रदेश, गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे. परंतु कोकण किनारपट्टीला, विदर्भात, मराठवाड्यात हा पावसाचा प्रभाव अजूनही कायम असल्याचं सांगण्यात आलं आहे. अरबी समुद्रात सरकत असलेलं हे वादळी वातावरण पुन्हा एकदा मागे फिरून उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर मराठवाडा, विदर्भ या भागात परिणाम करू शकतं, असा 7 तारखेचा अंदाज. मात्र दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याचा प्रभाव हा कमी असण्याची शक्यता आहे. ECMW मॉडेलने सध्या विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकतंय असं दाखवलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला विदर्भात जाणवू शकतो. कारण आता हे क्षेत्र थोडं भूभागावर सरकू लागले. त्याच वेळेस याचा परिणाम थोडा कोकण किनारपट्टीला झालेला आहे. त्यामुळे गुजरात आणि कोकण किनारपट्टी असं पावसाचं प्रमाण अजूनही उद्या 5 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 6 तारखेला देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, थोडंफार पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ असं पावसाळी प्रमाण राहण्याची शक्यता अजून कायम आहे. मात्र हे कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असं सरकेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपल्या अंदाजानुसार हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर जाते, परंतु अरबी समुद्रातून या दिशेने खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, थोडंफार उत्तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण राहील. मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब सध्या लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट ही लक्षात ठेवा की पावसाचा जुलैमधला पॅटर्न हा असाच असतो. साधारणपणे ऑगस्टमध्ये ज्या पद्धतीने कमी दाब तयार होतात बंगालच्या उपसागरामध्ये आणि ते बऱ्याचदा विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर येतात. सध्या ही बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला बनून भुवनेश्वर, मध्य प्रदेश, गुजरात हा असे सरकत असतात. ही बाब लक्षात ठेवा. कमी दाबाचं क्षेत्र भूभागावर सरकू लागलं आहे. मात्र हे कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वर म्हणजेच ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असं सरकण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जरी असं झालं तरी देखील या कमी दाबाच्या क्षेत्राकडे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात वारे खेचले जातील आणि या वाऱ्यांमुळे आपल्याला पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढलेला जाणवेल. मात्र हे वारे देखील बाष्पयुक्त असल्यामुळे काही विभागात ज्या ठिकाणी अधिक बाष्प असेल त्या ठिकाणी पाऊस देखील देऊ शकतील. मात्र काही विभागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून मोकळे होऊन आलेले ढग असल्यामुळे केवळ वारा आणि मोकळे ढग आपल्याला बघायला मिळतील आणि खास करून पर्जन्यछायेच्या प्रदेशात ही बाब आपल्याला अनुभवायला येऊ शकते. हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सुरुवातीला येत नाही जुलैमध्ये, परंतु ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आपण जसं पुढे सरकतो तसं याची निर्मितीच विशाखापट्टणमच्या दरम्यान होते आणि महाराष्ट्रात ते भरपूर पाऊस देतात. शिवाय IOD पॉझिटिव्ह असल्यामुळे म्हणजे स्पष्ट दिसते की IOD पॉझिटिव्ह होणार आहे आणि त्यामुळे परतीच्या पावसाच्या रूपात आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे ऑगस्टचा उत्तरार्ध म्हणजे 15 ऑगस्ट नंतर आणि सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत या कमी दाबांचा प्रभाव जाणवणार आहे. गरजेपुरता पाऊस नक्की होईल, पाणीसाठेही उपलब्ध होतील. फक्त वेळेला पाऊस न आल्यामुळे पिकांची मात्रा मात्र कमी राहण्याची शक्यता आहे. मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार सध्या पावसाचा एरिया हा आहे. ज्या एरियामध्ये पाऊस होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात याही भागात पाऊस असण्याची शक्यता आहे. हा भाग थोडा तुरळक पावसाचा असण्याची शक्यता आहे. पॅचेसमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस सध्या महाराष्ट्रात होताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला किंवा अकोला, बुलढाण्यामध्ये आज
विदर्भामध्ये देखील पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं. आजच्या तुलनेत उद्या पावसाचं प्रमाण कोकण आणि काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राच्या. या मॉडेलमध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता हळूहळू भूभागावर यायला लागलेलं आहे. मात्र याचा परिणाम थोडा पूर्व विदर्भातच होईल आणि ते मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता. याचा एक फायदा आपल्याला कोकण किनारपट्टीकडून वारे खेचले गेल्यामुळे कोकणात पाऊस वाढणार आहे आणि आपल्याला साधारण जुलैमध्ये अगदी पूर्वार्ध तरी पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण असतं. इतरत्र हलक्या सरी होत असतात. उत्तर कोकणामध्ये म्हणजेच पालघर आणि नाशिकच्या ठाण्याच्या दरम्यान एक हलकी चक्राकार स्थिती तयार होते आणि यामुळे या भागात उद्या पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. आपण एक दुसरी गोष्ट बघतोय की 6 तारखेला हे चक्राकार स्थितीचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकणार आहे आणि त्यामुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अगदी जालन्यापर्यंत आणि इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आणि पालघर, मुंबई, ठाण्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील पावसाचं प्रमाण उद्या आणि 6 तारखेला अधिक राहील. मात्र आपल्याला एक यामध्ये धोका असा झालेला आहे की जो कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार झाला होता तो छत्तीसगडवरूनच मध्य प्रदेशकडे सरकतोय. आपण या ठिकाणी बघतो की या पद्धतीने हा कमी दाब पुढे सरकलेला आहे. ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या कमी दाबाकडे ज्या जिल्ह्यातून वारे जाणार आहेत त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस होईल. 7 तारखेला बघतो की हा कमी दाब मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातकडे सरकतोय आणि जेव्हा अशा प्रकारचे कमी दाब जुलैमध्ये तयार होतात तेव्हा ते अशाच पद्धतीने जाण्याची शक्यता असते. मात्र आपल्याला अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस वाढतो. त्यामुळे महाराष्ट्रात 7 तारखेला थोड्याफार प्रमाणात पावसाचे वातावरण राहील. आपल्याला पिण्याचं पाणी आणि जनावरांचा चारा यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. यामध्ये सर्वच भागात ही परिस्थिती नसेल. काही भागात अतिशय चांगला पाऊस, अतिशय चांगली पिकं राहणार आहेत. काही ठिकाणी आता मला बुलढाणा जिल्ह्यांमधनं फोन येतो किंवा अमरावती, अकोला, अगदी इकडे यवतमाळपर्यंत फोन येतात की सर आमच्याकडे वापसा नाही आहे, पाऊस चांगला झालेला आहे. त्यामुळे वातावरण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगलं देखील आहे, परंतु सर्वत्र सारखा पाऊस यावर्षी पडणार नाही, याची खबरदारी घ्या. यामध्ये खंड असणार आहे, त्यावर्षी असमान वितरण असणार आहे पावसाचं. त्यामुळे आपल्याला सर्वच भागात समाधानकारक पाऊस पडेल असं काही शक्यता वाटत नाही. मात्र वार्षिक सरासरी जी आहे ती आपण 94-95% दिलेली आहे आणि मला असं विचारलं जातं मेसेजमध्ये की मग सर तुमचा 95% पाऊस कुठे गेला, तुम्ही आता चिंताजनक परिस्थिती म्हणताय. तर वर्षाच्या शेवटी जी काही आपली आकडेवारी येईल त्यात अंदाज चुकला की बरोबर हे आपल्याला बघायचं आहे. कारण आता आपल्याला 101% पाऊस जूनमध्ये स्कायमेटने सांगितला होता, पडला 60%. भारतीय हवामान खात्याने 90% पाऊस सांगितला होता, पडला 60%. आपण 94 ते 95% पाऊस सांगितला होता, पडला 60%. त्यामुळे हा अंदाजात यावर्षीचा फरक राहील आणि अलिनोच्या वर्षातले अंदाज हे कधीही बरोबरच येतील अशी खात्री कोणताही हवामान अभ्यासक देत नाही. जेवढ्या हवामान अभ्यासकांनी आतापर्यंत किंवा एजन्सीने अंदाज दिलेत ते जवळपास सर्वांचे अंदाज जून संदर्भातले चुकलेले आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळी.